सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुग्ध व्यवसायात स्वतः बदलं पाहिजे. गाड्याच्या जेवर धंदा नाही. म्हणजे तुम्ही तर सुरुवातीला म्हणलं होतं की मुक्त गोट्यात मस्टाडीस होत नाही. पण तरी पावसाळ्यात होतोय. का तर शरीराला समजात महत्त्वाचं पाणी आहे. वैरण थोडी कमी चालेल पण पाणी पाहिजे. ते महत्त्वाचं आहे. इथून पुढं गाडवी काम करण्यापेक्षा डोक्यानं काम केलेलं कधीही चांगलं. पण जेव्हा हातून पैसा राहायला आवड निर्माण झाली तेव्हा आम्ही बाहेर जायचं कामाला सोडून दिलं. आम्ही निगेटिव्ह विचार केला नाही त्यात. पॉझिटिव्ह परवडतं ही परवडत नाही असा विषयच घेतला नाही डोक्यात. देत नव्हता. मशीनरी वस असायची आणि चेअरमन सांगायचं काय तुमची फॅटच बसत नाही. रोज 200 रुपये खर्च पिगमी टाकण्यापेक्षा त्या कालवडीला सांभाळायचं. 2 वर्षानंतर ती तुम्हाला लाख रुपये 80,000 रुपये देऊन जाईल. अविनाश भोसले, राहणार खोमना, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. बरोबर. पाण्यासाठी काय व्यवस्था केली तुम्ही? पाण्यासाठी बोर आहे आपला. हां ते बोर 24 तास सिंगल फेज बोर आहे. 24 तास पाणी असतं. बरोबर. आता हा जो लोखंडी पत्र आहे आपला, तर म्हणजे हा लोखंडी पत्रा आणि पुढे नेट केलंय तुम्ही, तर मग उन्हाळ्यात काय त्रास होतो का? उन्हाळ्यात त्रास स्प्रिंकलरमुळे जास्त त्रास होत नाही. टेम्परेचर लो करते स्प्रिंकलर. 5 मिनिटं चालू केल्यानंतर 2 तास टेम्परेचर लो होते. बरं. म्हणजे की स्प्रिंकलरचा फायदा होतो. स्प्रिंकलरचा फायदा. बरोबर. दुग्ध व्यवसाय करत असताना काही शेतकरी कालवड संगोपन करत नाही. आपलं काय आहे नियोजन? आपलं म्हणजे कालवड सांभाळायचं पाठीमागचं कारण म्हणजे काय, कालवड पिगमी टाकायसारखा कालवड आहे ती. रोज 200 रुपये खर्च पिगमी टाकण्यापेक्षा त्या कालवडीला सांभाळायचं. 2 वर्षानंतर ती तुम्हाला लाख रुपये 80,000 रुपये देऊन जाईल. सेविंग होते. पण अशी ही नाही ना, कोणतीच बँक नाही वर्षात तेवढं पैसे देऊन जाईल. एका वर्षात डबल असा कालवडीचा फायदा आहे. आता साधारण दूध दिवसाचं किती लिटर जाते? दिवसाचं 160 लिटर 65 लिटर दूध जातं. स्वतःची डेअरी पण आहे. ते सुचलं म्हणजे आपल्याला 3-5 8-5चा रेट भेटत नव्हता म्हणून आम्ही त्याचा स्वतःसाठी त्या चालू केली डेअरी. म्हणजे काय अनुभव आला होता तुम्हाला? अनुभव म्हणजे 3-5 8-5चा रेट देत नव्हता. मशीनरी वस असायची आणि चेअरमन सांगायचं काय तुमची फॅटच बसत नाही. पण आम्हाला खात्री होती आमची फॅट बसते. आम्ही गोदरेज कंपनीची पेंड वापरत होतो आणि पेंड एकदम हाय क्वालिटीची पेंड होती ती. का तर फॅट न लागायचा विषय येत नव्हता. पण तरी पण तुम्हाला दर कमी मिळत होता. बरोबर. आम्ही निगेटिव्ह विचार केला नाही त्यात. पॉझिटिव्ह परवडतं ही परवडत नाही असा विषयच घेतला नाही डोक्यात. तिचा त्या गाईला पहिल्यांदाच गाय आणली बेंगलोरवरून. बेंगलोरवरून गाय आणल्यानंतर आजारी पडली, गायला गोचिडताप झाला. आम्हाला वाटलं गाय जगती का नाही मरती. मग त्या गाईजवळ खर्च करून गाय वाचली. मग नंतर आम्हाला कळालं बाबा ही गाय शिनला प्रत्येक गायला मुक्त गोट्याची गरज आहे. मग ती गाय आजारी पडल्यानंतर रशी झाल्यानंतर आम्ही मुक्त गोठा केला. बरं. म्हणजे की मुक्त गोटा करण्याचं कारण ते होतं. सुरुवातीला बांधून गाय होत्या. मग काय तुम्हाला फरक वाटला बांधून गायत आणि मुक्त गायत? आता बांधून गाय म्हणजे एक जेलमध्ये गाय माणूस कसा घालतात तसं काम झालं बांधून घालणे म्हणजे. बरोबर. मुक्त आहेत तर बिंदास्त आहेत, फ्रेश आहेत गाय सगळी, तब्येत चांगली आहे. म्हणजे गायची निवड करत असताना सुरुवातीला दुग्ध व्यवसाय करायचा म्हणूनच केलं का? नाही. शेतीला जोडधंदा आपण बाहेर कामाला जातोय, ह्यातून इकडून 4 पैसे येतील तिकडून 4 पैसे येतील म्हणून दूधधंदा चालू केला होता. पण जेव्हा ह्यातून पैसा राहायला आवड निर्माण झाली तेव्हा आम्ही बाहेर जायचं कामाला सोडून दिलं. बरं. साधारण किती वर्ष मजुरी केली तुम्ही? मजुरी मोठा करता मी लई जास्त वेळ करत नव्हतो. पण जेव्हा कॉलेज सोडून दिलं मग 1 वर्षभर बाहेर कामाला गेलो. नंतर जेव्हा आमच्या सकाळी कॅन म्हणजे संध्याकाळी 40-50 लिटर सकाळी 40-50 लिटर दूध झालं. परत नंतर आम्ही काम सोडून दिलं. ह्याच्या गायशींच्या आवड निर्माण झाल्यानंतर गायशींचंही केलं. बरं. साधारण आता किती गाय आहेत आणि दूध किती जाते आपलं? 12 गायी त्या, त्यातल्या 9 गायी दुधावर आहे. त्या 165 लिटर दूध आहे. एक कालवडीला पाजून. बरोबर. कालवड पैदास हा एक खूप महत्वाचा विषय आहे. बरं. तर मग आपण काय करता? म्हणजे सिमेंट कुठलं वापरताय तुम्ही? सिमेंट ABS वापरलेलं आहे. ती काय होईल ना काय नाही माहिती नाही, पण 100% होईल असं म्हणतात. पण भरवल्यानंतर येल्यानंतर समजेल ती. बरं. आता डेन्मार्क पण भरवलेलं आहे. म्हणजे की आता तुम्ही चालू केलंय. किती महत्वाचा वाटतं विषय तुम्हाला? ते महत्वाचं. इथून पुढं गाडवी काम करण्यापेक्षा डोक्यानं काम केलेलं कधीही चांगलं. बरोबर. म्हणजे कष्ट कमी करायचं आणि तुम्ही 10 लिटरच्या पण गायला तेवढंच खादी देणार आहे आणि 15 लिटरच्या गायला पण तेवढंच खादी देणार आहे. बरोबर. आणि बांधून असताना काय काय अडचणी जाणवतात? बांधून असताना आजारी पडायचं प्रमाण जास्त आहे. मस्टडी होतात आजारी असल्यामुळं, बांधून असल्यामुळं.
आणि गाया आजारीचे पडतात आणि गायीची तब्येत राहत नाही. बरोबर. आणि पाणी दिवसातून त्यांना 2च वेळा होतं. आणि एखाद्या वेळेस गाई नाही पिली तरी आपण पाजत नाही, नंतर संध्याकाळी बघू म्हणतो. बरोबर. संध्याकाळी बघू म्हणल्यानंतर ती गाय काय होतं, आपल्याला ताण लागल्यानंतर आपण पाणी पितो आपण जाऊन स्वतः, पण त्यांना बांधून असल्यामुळे त्यांना पिता येत नाही ना. बरोबर. हां, त्यामुळे ते गाय आजारी पडायचं प्रमाण त्याच्यामुळे वाढते. का तर शरीराला समजात महत्त्वाचं पाणी आहे. वैरण थोडी कमी जास्त चालेल पण पाणी पाहिजे. बरोबर. बरोबर. आता मुक्त गोठा केल्यानंतर एक माणूस किती गाय सांभाळू शकतो? मुक्त गोठा असेल तरी एक माणूस 20 गाय सांभाळू शकतो की वैरण घरची असल्यानंतर. बर. हां, वैरण जागेवर पाहिजे. हां, वैरणीचा आता तुम्ही उल्लेख केला, तर आता आपण कोणती कोणती वैरण वापरता या गायींसाठी? आता नेपेरचं घास एक आहे, आणि मक्याचं वाळलं केंबाळ, आणि हिरवी एक वैरण मक्याची. बर. हां, 3 प्रकारची वैरण असते कायम मिक्स करता, मिक्स करून. ऊस वगैरे काय देता का? ऊस आता सध्या आहे, थोडा आहे, लई नाही. 2 किलो एका गायला 2 ते 3 किलो. बरोबर. हां, लई नाही. आता जे काय उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या 3 ऋतूमध्ये तुम्हाला कधी त्रास जाणवतो गायींच्या व्यवसायामध्ये? पावसाळ्यात जास्त जाणवतो. पावसाळ्यात जाणवतो, पण आपण नियोजन तसं करतो, शेण पूर्ण बाजूला काढून गोठा पूर्ण स्वच्छ धुतो 2-3 दिवसाला. बर. हां, पूर्ण गोठा. हां, ते करायचं कारण काय? करायचं कारण म्हणजे मस्टडी होत नाही गायला, गाय आजारी पडत नाहीत, नाक्या बिक्या नासत नाहीत. हां. पण आता म्हणजे तुम्ही तर सुरुवातीला म्हणलं होतं की मुक्त गोठ्यात मस्टाडीस होत नाही. हां, पण तरी पावसाळ्यात होतोय. घाणीमुळे होते ना, घाणीचं प्रमाण वाढते, पावसामुळे घाणच होणार आहे ना. हां. साधारण गाय किती वाढवायचे तुम्हाला? गाई कमीत कमी 20 गाई तर करायची. बर. हां, दुधावर जास्त भर दिला पाहिजे. ह्या गाईचे 12 लिटरची कॅपॅसिटी, तर 15 लिटर कसं मिळलं पाहिजे, 15 लिटर प्लस कसं मिळलं पाहिजे, त्याच गाईपासून त्यासाठी आपण विचार केला पाहिजे. बर. चाऱ्याची निवड किंवा गाईची निवड ती चांगली, म्हणजे गाई दुसरी घ्यायची, ही गाई विकायची, आणि त्या गाईपासून जास्त दूध घेण्याचा आपण प्रयत्न करायचा. बरोबर. म्हणजे की गायीतून तुम्हाला जास्त गाई तुम्ही चेंज करायच्या. हां, आता ही गाई जर 20 लिटर दूध देत असेल आणि तुमचा 20 रुपये चारा तेवढाच खाणार आहे, आणि जर 30 लिटर गाय देणार असेल तर चारा तेवढाच खाणार आहे. मग तुम्हाला परवडणार आहे कुठली? 30 लिटरची परवडणार. मग तुमचं 30 लिटर तर 10 लिटर तुम्ही नपातच आहे ना. मग त्यामुळं होता होईल तेवढं आपण जास्त दूध देणाऱ्या गायीवर भर दिला पाहिजे. ह्याच्यासाठी आपण जातीवंत सिमेंटचा वापर केला पाहिजे. बरोबर. म्हणजे आता वापर केलाय का आपण जातीवंत? 2 गायीला सध्या ऑलरेडी भरवलेला आहे. बर. हां. आधी सुरुवातीला भरत होता का तुम्हाला? आधी सुरुवातीला भरत नव्हतं, आपल्याला माहितीच नव्हती त्यातली. कशामुळे माहिती झाली तुम्हाला? अष्टदीप चॅनलला आपण बघितलं होतं, त्यानंतर आपल्याला समजत गेलं हळू. बरोबर. म्हणजे आपल्या या चॅनलवरून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती गेल्या. बरं. आता तरुणांनी दुग्ध व्यवसाय करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? दुग्ध व्यवसाय करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुग्ध व्यवसायात स्वतः बदलं पाहिजे, गाड्याच्या ज्यावर धंदा नाही. त्याच्यावर पशुखाद्याचं नियोजन म्हणजे गायीच्या हिशोबाने एका पर लिटरला 300 ग्रॅमने पशुखाद्य दिलं पाहिजे. बरोबर. पर लिटर. मिनरल मिक्सरचा वापर केला पाहिजे, आणि चांगल्या प्रतीचा चारा दिला पाहिजे. मुरघासाचा वापर दिला पाहिजे, आणि कमीत कमी मुरघास बाबा आपल्याला वर्षभर देता येईल असं नियोजन केलं पाहिजे.